या भागात आपण टॉपची कटिंग कशी करायची ते बघूया। हा टॉपचा वरचा भाग आहे आणि हा खालचा भाग आहे। टॉपची कटिंग करत असताना सुरुवातीला उंची घ्यायची। पूर्ण उंची ही साधारण 34 इंच आहे। चौतीस इंच म्हणजे 1.5 इंच परत जास्ती घ्यायची। 1.5 इंच ही माया झाली। माया एवढ्यासाठी की इथं अर्धा इंच जातो आपला आणि इथे 1 इंच जातो। त्यानंतर 6 इंचाचा शोल्डर घेऊयात। 6 इंच शोल्डर, तेवढाच भाग हा खाली घेऊयात 6 इंचापर्यंतच। आता आपण छाती बघूयात। छाती ही 36 इंच आहे, त्याचा चौथा भाग म्हणजे 9 येणार। 9 येणार। तेव्हाही लक्षात ठेवा, छातीचा भाग झाल्याच्या नंतर ना आपण कंबर जेव्हा घेतो त्यावेळेस 6 ते 7 इंच कंबर घ्यायची। कंबर ही 34 आहे, त्याचा चौथा भाग म्हणजे 8.5। त्यानंतर कमरेचा भाग झाल्याच्या नंतर सीटचा भाग हा 8 ते 9 इंच घ्यायचा। सीटचा भाग हा 42 आहे, तर त्याचा चौथा हिस्सा म्हणजे 10.5। इथे येणार। सीटचा जो भाग आहे त्याचा 2 इंच वाढवायचा। ते समोरची बाजू म्हणजे 10.5 प्लस 2 म्हणजे 12.5। हा छातीचा भाग झाला, हा कमरेचा भाग झाला, हा सीटचा भाग झाला, हा समोरचा घेर झाला। हे आपण इथे जॉईंट करून घेऊया।
अत्यंत सोपी पद्धत आहे ही. त्यानंतर माया सोडावी लागते. माया 1.5 ते 2 इंच सोडतात. मी 1.5 इंच सोडते. हे 1.5 इंच हे एकमेकांना जोडून घेऊयात. आता हा मुंडाचा जो भाग आहे ती इथे आपण 1.5 इंच घेऊयात. हा 1.5 इंच आणि नंतर ना 1 इंच घेऊयात. हा छातीचा भाग आणि हा मुंडा हा पूर्ण आपण राऊंड मारूयात. हा 1 इंचचा भाग पण इथे आपण राऊंड मारून घेऊयात. हा गळा जो आहे गळ्यामध्ये नेहमी आपण 2.5 इंच ठेवूयात. शोल्डरच्या साईडला येतोय तो. आता आपण कटिंग करून घेऊयात. समजावं म्हणून आपण इथं कट मारूयात. हे आपण जे इथं टास्क घातलेला आहे तो ही गळ्याची बाजू आहे, ही छाती आहे, हे कंबर आहे आणि हे सीटचा भाग आहे. हे आपण खालचा भाग बाजूला ठेवूया. वरच्या साईडला जे आपण 1.5 इंच घेतलेला होता, नंतर ना आपण 1 इंच घेतलेला, जो 1 इंच आहे तो आपण इथं कट करूयात. म्हणजे ही पुढची बाजू झाली.
हा गळ्याचा जो भाग आहे तो आपण पुढच्या भागाला बघूयात. आता आपण बाही बघूयात. बाहीची उंची ही 5 आहे. एक इंच जास्त घेऊयात. म्हणजे ही झाली माया. वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच. आणि नंतर ना 3 इंच जी आहे तिथे एक खूण करूयात आणि तिथून सरळ रेष ओढूयात. इथून हा मुंडा जो आहे तो 9 इंच आहे. 9 ला खूण करूया. अशी माशाचा कसा आकार असतो ना त्याप्रमाणे तो आकार घेऊ. इथून हे अर्धा इंच सोडायचं. हे अर्धा इंच कमी घ्यायचं. इथे खूण करा. इथून हे आपले 1.5 इंचनी माया दिला. बरोबर. आणि हे खालचा जो दंड आहे त्या दंडाला इथं सरळ रेष ओढूयात. दंड हा 6 इंच आहे. टोटल 12 आहे. त्याच्या निम्मा म्हणजे 6. इथून 1.5 इंच ही माया धर. आता आपण हा भाग ह्या इथून असं कट करून घेऊया. हे आपण पूर्ण वरचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे. आता हे खालचा जो भाग आहे तो हा असाच ठेवायचा आहे. त्यानंतर जो आपण जो अर्धा इंच जो हे रेष मारलेली आहे ते इथून कट करायचं. म्हणजे हे पुढचा मुंडा झाला. या भागात आपली कटिंग झालेली आहे व पुढच्या भागात गळा व टॉपचे शिवण कसे करायचे ते बघणार आहोत. जर आपल्यास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा व शेअर करा.